सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयाने जे आकडे सांगितलेले आहे, माननीय मंत्री महोदय, जे आपण आकडे सांगितलेले आहे, सभापती महोदय, माझ्याकडे मॉडिफाय आकडे आहेत. 77,300 हेक्टर जमीन बाधित झालेली आहे आणि तुम्ही फक्त 63 लोक मृत्युमुखी सांगितले. 162 लोक मृत्युमुखी आहेत. 162. तुम्ही 63 ची संख्या सांगितली, मी सांगतो 162. त्यात नाशिक विभागात 17, संभाजीनगर विभागात 52, नागपूर विभागात 22, अमरावती विभागात 38 आणि पुणे विभागात 33 असे 162 मृत्यू सभापती महोदय झालेले आहे. आणि जे आता माननीय मंत्री महोदय सांगतात 213 कोटी रुपयाचं नुकसान भरपाई दिली जाणार. सभापती महोदय, मार्च 2023 ते माहे डिसेंबर 2025 अजून सरकारकडे 13,819 कोटी 2 लक्ष रुपये या शेतकऱ्यांचे देणं बाकी आहे. 13,819 कोटी. मी डिटेल देत नाही, मग ते अवकाळीचे असेल, अतिवृष्टीचे असेल, वादळाचे असेल, असे सगळे 13,819 कोटी रुपये देणं बाकी. सभापती महोदय, माझा प्रश्न आहे की मे आणि जून मध्ये झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत का? हा माझा पहिला प्रश्न आहे. कारण बऱ्याच आम्ही सगळ्या ठिकठिकाणी फिरलो तर बरेच पंचनामे झाले नाही. आणि स्पेसिफिक जसे आता प्रवीण भाऊ आता बोलले की चला मागचं 13,000 कोटी बाकी, परंतु या अवकाळी पावसाचं नुकसान भरपाई आपण जी 213 कोटी हे केव्हा देणार? आणि सगळ्यात महत्वाचं, हे 162 व्यक्ती जे मृत्युमुखी पडलेले यांच्या मदतीचं वाटप पूर्ण झालं आहे का? हा माझा या निमित्तानं सरकारला प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जे 13,000 कोटी देणं बाकी आहे, हे वाटपाचा काही कालबद्ध कार्यक्रम सरकारकडे आहे का? हो, नाही, मृतांचा आकडा जो आहे तो आपल्याकडं